की रेड्याच्या मुखी वेद वधून घेतलेली ही जागा आहे. तर आता आपण जाऊया त्या ठिकाणी. जय शिवराय मंडळींना, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत दक्षिण भारतातील सर्वात मोठं धर्मपीठ असलेले ठिकाण म्हणजे पैठण या गावी. रेडा बोलला म्हणजे रेड्याच्या मुखातून वेद वधून घेतले ती जागा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मंडळींनो, हे ठिकाण कसं आहे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. पैठण शहरात नागघाट परिसरात गोदावरीचे पाणी भरण्यासाठी लहान घाट होता. नंतर त्याचा जीर्णोद्धार झाला, परंतु ज्या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद वधून घेतले होते ते ठिकाण आजही या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. शालिवाहन राजाच्या काळात पैठण हे अतिशय संपन्न मोठे राजधानीचे शहर होते. त्यामुळे येथील संस्कृती उच्च पातळीवर होती. पैठणी कला, धर्मगुरू, विद्वान ब्राह्मण समाज, त्यामुळे हे ठिकाण धर्मपीठ म्हणून नावाजले होते. त्यास दक्षिण काशी प्रतिष्ठान, धर्मगुरूंचे काशी अशी ही मान्यता होती. ज्ञानेश्वर महाराजांना मुंजीसाठी पैठण येथील धर्मगुरूंचे शुद्धीपत्र आवश्यक होते. ते मागण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज नागघाट परिसरात आपल्या भावंडासोबत आले होते. त्यांना हे शुद्धीपत्र देण्याचे या ठिकाणी असणाऱ्या धर्मगुरू मंडळींनी नाकारले, कारण श्री ज्ञानेश्वर व त्यांचे बंधू भगिनी हे संन्याशाची मुले होती, एवढेच कारण होते. याशिवाय ज्ञानेश्वर महाराजांना भागवत धर्माची, ब्रह्मकर्मकांडाची शिकवण नाही असा धर्मगुरूंचा समज झाला. त्यांनी श्री ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंड यांची चेष्टा करण्याचे ठरवले होते. श्री ज्ञानेश्वरांनी संस्कृत वेद म्हणून त्याचा अर्थही विशद केला. इतकेच नाही तर ज्ञानेश्वरांचे चारही वेद अगदी तोंडपाठ असल्याचे पाहून धर्मगुरूंनाही आश्चर्य वाटले. सर्व जीव हे एकच असून प्रत्येकाच्या आत्म्यात ईश्वर वास करतो असे ज्ञानेश्वर माऊली यांनी त्यावेळी म्हटले होते. त्याचवेळी तेथून एक रेडा पाण्याच्या लागड्या भरून आणण्यासाठी जात होता. त्याचे नाव ज्ञानूरेडका असे होते. धर्मगुरू म्हणाले, या रेड्याचे नाव व तुझे नाव सारखेच आहे. याच्या पाठीवर मारले तर श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या अंगावर वळ उमटले. हे पाहून त्यांना ज्ञानेश्वराची प्रचिती आली. तर मंडळींनो, हे ठिकाण म्हणजे गोदावरी नदीकाठी असलेलं नागघाट म्हणून या नावाने ओळखलं जातं. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की रेड्याच्या मुखी वेद वधून घेतलेली ही जागा आहे. तर आता आपण जाऊया त्या ठिकाणी. धर्मगुरूंनी ज्ञानेश्वरांना विचारले, तुला वेद देतात, मग हा रेडा वेद बोलेल का? त्याचवेळी ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला व रेडा वेद म्हणू लागला. हे पाहून सर्व धर्मगुरू यांनी श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पाय धरून क्षमा मागून साष्टांग दंडवत केला. श्री ज्ञानेश्वर माऊली व त्यांच्या बहीण भावंडांना वेद संपन्न झालेली ईश्वर भक्ती मानून विना अडचण शुद्धीपत्रके दिली. तर मंडळींनो, हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या तोंडातून वेद वधून घेतले. ते ठिकाण आपलं आपण पाहूया. ज्या ठिकाणी रेड्याच्या तोंडामधून वेद वधून घेतले त्या ठिकाणी आजही आपल्याला एक रेड्याची दगडी मूर्ती या ठिकाणी असल्याचे पाहायला भेटते. तर बाजूलाच आपल्याला
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची सुद्धा एक सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी असल्याचे पाहायला भेटते. याच परिसरामध्ये इंद्रदेवाने तपस्या केली होती आणि त्याच ठिकाणी स्वयंभू महादेवाची पिंडही निघाली आहे. ते मंदिर देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता आपण पाहत आहोत ही या पैठणमधील गोदावरी नदी आहे आणि याच नदीच्या काठावरती हा नागघाट असून याच ठिकाणी आपल्याला सुंदर असं एक गणपती मंदिर देखील पाहायला भेटतं. ते देखील आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नागघाटावरील असणाऱ्या या गणपती मंदिराची उभारणी पेशव्यांनी केले असून या नागघाटाचे पुनर्बांधणीचे कामही राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केले असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. या नागघाटावरती आपल्याला दगडीमध्ये कोरलेली एक भव्य अशी नागदेवताची मूर्ती देखील या ठिकाणी दिसून येते. आत्ता आपण निघालेलो आहोत इंद्रेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी. तर हे समोर दिसणारे आपल्याला शिवलिंग आहे. हे शिवलिंग म्हणजे याच ठिकाणी इंद्रदेवाने तपस्या केली होती. त्याच ठिकाणी हे स्वयंभू शिवलिंग प्रगट झाले असल्याची माहिती आपल्याला मिळते आणि याच ठिकाणी हे मंदिर उभारण्यात आले आणि या मंदिराचे नाव इंद्रेश्वर महादेव मंदिर हे ठेवण्यात आले. तर आजही अतिशय सुंदर असे हे शिवपिंड आपल्याला या खोल गर्भगृहात उतरल्यानंतर पाहायला भेटते. या ठिकाणी आपण इंद्रेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवपिंडीचे दर्शन घेतले आहे. तर मंडळींनो, आज आपण आलो होतो पैठणीतील नागघाट या ठिकाणी. म्हणजे याच ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी वेळेच्या तोंडून वेद बदलून घेतले होते ते ठिकाण पाहण्यासाठी. तर त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच लिहा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.